पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील ओझर येथील प्रगतिशील शेतकरी श्री अशोक मांडे यांच्या शेतात युबिकॅल वॉटर कंडिशनरमुळे कांद्याचे ऊसाचे विक्रमी उत्पादन आले। याबाबत श्री मांडे यांचे मनोगत जाणून घेऊया। जमीन आहे आपल्या ऊस घेण्याची योग्य त्याची जमीन नाहीये, नांगरलं ना जमीन तर पूर्ण मुरुम बाहेर दिसतो, एवढी हलकी जमीन तरी सुद्धा ड्रीप आणि हे युबिकॅल नावाचं इन्स्ट्रुमेंट मला त्या प्रदर्शनात सापडलं, ते मी बसून घेतलं। त्याच्यानंतर ते ऊसाचं पीक घेतलं, ते एकदम आदर्श पीक आहे असं मी स्वतः म्हणू शकतो माझ्या शेतात। तुम्हाला वाटतं की आज हा ऊस जो आलेला आहे तो एकदम आतापर्यंत तुमच्या कारकिर्दीत चांगला ऊस आलेला आहे? नक्कीच सगळ्या उच्चांकी उत्पादन यावर्षी होणार। बर, आज आपण आता इथं अशोक चिंतामणी मांडे ओझर इथं यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आपण, आणि त्यांनी 2 वर्षापूर्वी इथं युबिकॅल वॉटर कंडिशनर पाण्यातील क्षारांचं विघटन करणारं मशीन बसवलं, आणि आज त्याचे रिझल्ट आपण हे पाहतो आहे। अजून तुम्हाला काय काय रिझल्ट आलेत? पहिल्यांदाच या ऊसाची पेऱ्यांची लांबी आणि कांद्याची जाडी ही उच्चांकी आहे। बर, आतापर्यंत कधी आले नव्हते। आतापर्यंत तुम्हाला किती म्हणजे समजा तुम्ही जर उत्पादन घेतलं तर किती उत्पादन मिळत होतं एकरी उत्पादन माझं जास्तीत जास्त 60 टनाच्या पुढे गेलेलं नाही पर एकर। बर, यावर्षी 80 क्रॉस करण्याची, 80 ते 85 टन पर एकर होण्याची शाश्वती आहे मला। छान, आणि हे असं पेर वगैरे जाड झालेले आहेत? नक्कीच। आता मला एक सांगा की हे ऊस झाला त्याच्या आधी तुम्ही कुठलं पीक घेता? कारण 2 वर्षापूर्वी बसवलं कांदा लावला होता, ऊसाच्या आधी कांदा घेतला, कांद्यात सुद्धा विक्रमी उत्पादन झाले माझ्या तुमच्या चांगलं मिळालं प्रमाणे। ओके, आणि जमिनीमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो? जमीन भुसभुशीत वाटते। आधी जी होती मशीन बसवल्या आधी मशीन बसवल्यानंतर त्यात काय फरक झाला? कडकपणा कमी झाला जमिनीचा, आणि ते जमिनीवर पांढरा आपण थर येतो किंवा पांढरेपणा जमिनीचा तो 50% कमी झाला। बरोबर, जमीन भुसभुशीत झाली। आणि जर तुम्ही म्हटलं आम्ही ड्रीपनं पाणी देतो, ड्रीप चोकोप होणे वगैरे? याच्या आधी ड्रीपचा इतका त्रास असायचा चोकोप होण्याचा, यावर्षी जवळजवळ 75% कमी झाली चोकोप व्हायची। ओके, तुम्ही जर ते बाहेरनं फ्लश केलं तर चोक हे निघून जाते, तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंटची गरज लागत नाहीये? नाही, एकदाही नाही। ओके, बघा तुमचे मित्र आलेले आहेत। मशीन बसवायच्या आधी ड्रीपला एवढ्या पट्टीत क्षाराची डिपॉझिट व्हायची, याच्यापेक्षा जास्त डिपॉझिट व्हायची, आणि ती पूर्ण चोकोप व्हायची ड्रीप। आणि मशीन बसवल्यानंतर याच्यावर सुद्धा मशीनचं पाणी असल्यावर 4 डिपॉझिट झाले, पण ते 75% कमी, आणि चोकोप झालेलेच नाही यावर्षी। प्रत्येक ड्रीपवर चालू आहे। तुम्ही ऍसिड वर काही करत नाही? अजिबात केलेलीच नाही। माझ्या कारकिर्दीत आदर्श प्लॉट असं मी म्हटलेलं, बरोबर, परंतु हा एक प्लॉट आहे, एक एकर 2-4 गुंठे असेल, तर हा एक प्लॉट मी असा विदाऊट युबिकॅलच्या पाण्यावर ठेवलाय। तो मुद्दाम म्हणून असा ठेवला की शिंदे साहेब जी कंपनीचं घेऊन आले होते मला सांगायला असं होते तसं होते, तर म्हटलं स्वतःचा अनुभव घेऊया, खरोखर त्या पाण्याचा शेतीला फायदा होतोय की नाही ते पाहण्यासाठी मी या प्लॉटला विदाऊट ठेवलेले, विहिरीच्या पाण्यावर ठेवलेलं, फक्त पारंपरिक पद्धतीने जे पाणी होतं ते विहिरीतून जुनं त्याच पद्धतीने हा प्लॉट ठेवलाय। एवढा मोठा फरक आहे, इतकं मोठं नुकसान झालंय माझं, तर मला आता असा पश्चाताप झालाय की त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे होता, आणि ह्या प्लॉटला सुद्धा ते पाणी द्यायलाच पाहिजे होतं। लक्षात आलं ना की नक्कीच याच्यात मला 50% लॉस होणार।